सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या आणि कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू केल्यास त्यात देखील तुम्हाला नशिबाची संपूर्ण साथ मिळेल. त्यातून तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला आज सांसारिक सुख आणि व्यवसायामध्ये मोठा आनंद मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही फिरायला जाण्यासाठी एक संधी शोधू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. त्यामुळे तुमचं मन आज प्रसन्न राहील. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडून देखील संध्याकाळी एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज सामाजिक सन्मान मिळाल्यानं तुमचं मनोबल उंचावेल. तुम्ही आज तुमच्या कुटुंबासोबत हसत खेळत दिवस घालवाल. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे आज तुमच्या घरात किंवा नोकरीमध्ये लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज तुमच्यामध्ये दान आणि परोपकाराची भावना देखील निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही गरजू लोकांवरती पैसे खर्च कराल. संध्याकाळी तुम्हाला पोटदुखी किंवा थकवा, डोकेदुखी, ताप अशा आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं तुम्हाला आवश्यक राहील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. इच्छा नसताना देखील काही खर्चांना तुम्हाला बळी पडावं लागेल. मात्र तुम्हाला आज अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्हाला आज व्यवसायामध्ये देखील रस राहील. तुमची प्रलंबित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आज आनंदी असाल. भावांसोबतचा बराचसा काळ सुरू असलेला कुठलाही वाद आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली काही कामं पूर्ण करण्याचा उत्साह तुमच्या मनामध्ये राहील आणि ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. तुम्हाला आज तुमची सर्व कामं ही धैर्यानं पूर्ण करावी लागतील आणि तरच ती पूर्ण होतील. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये काही बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त आणि जास्त व्यस्त राहाल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळाल्यानं आनंद होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल त्यांना आज त्यामध्ये यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या ऐशोआरामावरती काही पैसे खर्च कराल. अशानं तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू देखील तुमचा हेवा करतील. आज नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ यासारख्या काही बातम्या ऐकायला मिळतील. तुम्हाला आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. तुमच्या सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ देखील संभवतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं उदास आणि अस्वस्थ राहील, ज्यामुळे तुम्हाला कुठलंही काम हे करावंसं वाटणार नाही. आज तुम्हाला घर किंवा व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कोर्टामध्ये काही वाद हे प्रलंबित असल्यास त्यातही तुम्हाला यश हे मिळू शकतं. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये
गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कुठलंही काम करताना मात्र तुम्ही थोडंसं सावध राहा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईवडिलांच्या पाठिंब्यानं आणि आशीर्वादामुळे तुम्हाला मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमचा कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे तुमचं मन हे अस्वस्थ राहील. सासरच्या कोणत्याही लोकांशी जर तुमचा आबोला नाराजी असेल तर आज तुमच्या गोड बोलण्यानं ती नाती पूर्ववत होतील. कोणतीही शारीरिक समस्या असल्यास आज तुमचा त्रास हा वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे अशांत राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला घर किंवा व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावाचा सल्ला हा घेणं गरजेचं राहील. जर कोर्टामध्ये काही वाद हे प्रलंबित असतील तर त्यामध्ये देखील तुम्हाला यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये बढती मिळू शकते. सासरच्या लोकांशी जर तुमचे काही वाद असतील तर आज तुमची बायको मध्यस्थी करून ते वाद मिटवू शकते. तुम्हाला आज कुठलीही शारीरिक समस्या जाणवल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. आज संध्याकाळी तुमच्या आईची तब्येत बिघडू शकते. आज दुपारी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक गोड बातमी मिळेल. जर तुमची मुलं ही विवाहयोग्य असतील तर त्यांना विवाहाचे चांगले प्रस्ताव देखील येतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत जर काही वाद सुरू असतील तर ते आज मिटतील. तुमच्या जोडीदाराला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही आज आधी इतरांचा विचार कराल आणि लोकांची मनापासून सेवा कराल. यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये आज एक नवीन ऊर्जा येईल. आज तुम्ही संध्याकाळी तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील तर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीनं तुम्ही ते दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय हे घ्यावे लागतील. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेर जावं लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यामध्ये व्यस्त राहाल. व्यवसाय वाढवण्यासाठी कुठलीही कल्पना तुमच्या मनात आली तर तुम्हाला लगेच त्यावर काम करावं लागेल. पाठपुरावा घ्यावा लागेल, कारण तुमची कल्पना यशस्वी होऊ शकते. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. आज सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना देखील लाभ होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वायफळ खर्चांच्या सवयी बंद कराव्या लागतील, तरच तुम्ही तुमचे पैसे वाचवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.